नमस्कार. संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, शैक्षणिक वर्ष 2024-25, बी.एड द्वितीय वर्ष. माझे नाव शिवानी संभाजीराव चव्हाण पाटील. विषय क्रमांक 212. एका शैक्षणिक संशोधनाचे विकसन. मार्गदर्शक प्राध्यापक श्री काळे सर. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पर्यावरण प्रदूषण. पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय? त्यांचे प्रकार, त्यांची कारणे आणि त्यांच्यावरती केले जाणारे उपाययोजना हे आता आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. प्रदूषणाचे प्रकार पुढीलप्रमाणे: वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण हे 4 प्रकार आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. वायू प्रदूषण: विषारी वायू, धूलिकण, धूर, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होण्यास वायू प्रदूषण म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा घातक किंवा अतिरिक्त प्रमाणातील पदार्थ मिसळतात तेव्हा वायू प्रदूषण घडून येते. या पदार्थात वायू, कण आणि जैविक रेणू असू शकतात. वायू प्रदूषणाची कारणे: वायू प्रदूषणाची प्रामुख्याने 2 कारणे होतात: नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. तर आता आपण नैसर्गिक कारणे पाहणार आहोत. ज्वालामुखीचा उद्रेक: ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूर आणि राख बाहेर पडते, ज्यामुळे वायू प्रदूषण होते. वाळूचे वादळे: वाळूचे वादळे हवेत मोठ्या प्रमाणात धूलिकण पसरवतात, ज्यामुळे वायूचे प्रदूषण होते. जंगलातील आगी: जंगलातील आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूर आणि राख बाहेर पडते, ज्यामुळे वायू प्रदूषण होते. जैवविघटन: मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या जैवविघटनामुळे मिथेन आणि इतर हरितगृह वायू बाहेर पडतात. वायू प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे: वाहनांचे उत्सर्जन, पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि उत्सर्जन हे वायू प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोकार्बन यांचा समावेश आहे. उद्योगांमधून होणारे प्रदूषण: उद्योगांमधून बाहेर पडणारा धूर आणि उत्सर्जन हे वायू प्रदूषणाचे आणखी एक मुख्य स्रोत आहे. यामध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, पर्टिक्युलेट मॅटर आणि व्हीओसी म्हणजेच व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड यांचा समावेश आहे. शेतीतील रसायनांचा वापर: शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर वायू प्रदूषणात योगदान देते. यामध्ये अमोनिया, नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन यांचा समावेश आहे. ऊर्जा निर्मिती: जीवाश्म इंधनांचा वापर करून ऊर्जा निर्मिती वायू प्रदूषणात योगदान देते. यामध्ये कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. इतर मानवी क्रियाकलाप: घरातील ज्वलन, कचरा जाळणे आणि बांधकामांच्या क्रियाकलापांमुळे देखील वायू प्रदूषण होते. हवा प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर परिणाम: श्वसनाच्या समस्या: हवा प्रदूषणामुळे दमा, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांचे आजार वाढण्याचा धोका असतो. हृदयविकार: हृदयाची झटका आणि स्ट्रोकचा धोका असतो. कर्करोग: वायू प्रदूषण फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुसाचे आजार आणि इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. इतर आरोग्य समस्या: डोकेदुखी, थकवा, डोळ्यांची जळजळ आणि मूत्रपिंडावरती परिणाम होऊ शकतो. तर आता आपण वायू प्रदूषण कमी करण्याचे उपाय पाहणार आहोत. सार्वजनिक वाहतूक, सायकल चालवणे किंवा चालणे यांसारख्या पर्यावरणास अनुकूल वाहतुकीचा वापर करा. वाहनांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी वाहनांची नियमित देखभाल करा. ऊर्जा बचत करा, उदाहरणार्थ वीज, पाण्याचा कमीत कमी वापर करा. कचरा पुनर्वापर करून खत बनवा. वृक्षारोपण करा. वायू प्रदूषण विरुद्ध जागरूकता निर्माण करा. जलप्रदूषण: जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या शरीरात पदार्थ सोडणे, ज्यामुळे पाणी मानवी वापरासाठी असुरक्षित होते आणि जलीय परिसंस्थेमध्ये व्यत्यय येतो. विषारी कचरा, पेट्रोलियम आणि रोगास कारणीभूत सूक्ष्मजीवांसह विविध दूषित घटकांमुळे जलप्रदूषण होऊ शकते. जलप्रदूषण भूगर्भातील भूजलात किंवा तलाव, नाले, नद्या, मुहाने आणि महासागरांमध्ये पदार्थांचे उत्सर्जन इतके होते की ते पदार्थ पाण्याच्या फायदेशीर वापरात किंवा पर्यावरणाच्या नैसर्गिक कार्यामध्ये व्यत्यय आणतात. रसायने, कचरा किंवा सूक्ष्मजीव यांसारखे पदार्थ सोडण्याव्यतिरिक्त जलप्रदूषणामध्ये ऊर्जा, किरणोत्सर्गी किंवा उष्णतेच्या स्वरूपात पाण्याच्या शरीरात सोडणे समाविष्ट असू शकते.
जलप्रदूषणाची कारणे. औद्योगिक क्रियाकलाप. जलप्रदूषणाचा एक प्रमुख स्रोत म्हणजे औद्योगिक क्रियाकलाप, जिथे उत्पादन आणि इतर औद्योगिक क्रियाकलाप होतात आणि या संपूर्ण प्रक्रियामुळे जड धातू आणि विषारी पदार्थ यांसारखी बरीच रसायने त्यांच्या प्रक्रियेशिवाय जलकुंभामध्ये सोडतात. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र निर्मात्याशी संपर्क साधून सहजपणे स्थापित करता येऊ शकणाऱ्या औद्योगिकांसाठी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आवश्यक आहे. कृषी पद्धती. शेतीमध्ये कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर केल्याने ही रसायने आसपासच्या जलस्रोतांमध्ये वाहून जाऊ शकतात, ज्यामुळे ते दूषित होतात. पशुधनाच्या शेतीमुळे जनावरांचा कचरा आणि अतिरिक्त पोषक तत्वे बाहेर पडून पाणी दूषित होण्यासही हातभार लागतो. नगरपालिका कचरा. निवासी क्षेत्रे, व्यावसायिक इमारती आणि नगरपालिकांमधील सांडपाणी आणि सांडपाणी योग्य किंवा पुरेशी प्रक्रिया न केल्यास रोगजनक, सेंद्रिय कचरा आणि इतर दूषित घटक जलकुंभामध्ये प्रवेश करू शकतात. जलप्रदूषणाचे परिणाम. मानवी आरोग्य आणि त्यावर होणारा परिणाम. दूषित पाण्याचा वापर करणाऱ्या माणसांना आरोग्यास गंभीर धोका असतो. कॉलरा, टायफॉइड, आमांश आणि हिपॅटायटिस ही जलजन्य आजारांची काही उदाहरणे आहेत, जी दूषित पाण्याच्या स्रोतांद्वारे पसरू शकतात. जैवविविधतेचे नुकसान. या जलप्रदूषणामुळे जलीय वातावरणाला खूप त्रास होऊ शकतो, ज्यामुळे जैवविविधता देखील कमी होते. मासे, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि इतर जलचर अपृष्ठवंशी प्राणी पाण्यातील प्रदूषकामुळे आपला जीव गमावू शकतात. पर्यावरणीय असमतोल, प्रजाती नष्ट होणे आणि अन्नसाखळीतील व्यत्यय हे परिसंस्थेच्या व्यत्ययामुळे होऊ शकतात. आर्थिक परिणाम. जलप्रदूषणाचे आर्थिक परिणाम खूप मोठे असू शकतात. मासेमारी आणि पर्यटन यांसारख्या स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यावर अवलंबून असलेले उद्योग दूषित पाण्यामुळे प्रभावित होऊ शकतात. जलप्रदूषणावर उपाय. सांडपाणी प्रक्रिया सुधारणे. सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी जलीय शरीरात सोडण्यापूर्वी योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाते. याची खात्री करण्यासाठी अपग्रेडेशन तसेच सांडपाणी क्रियांचा केंद्रांचा विस्तार करणे आवश्यक आहे. तसेच पोषक, जड धातू आणि धोकादायक संयुगे यांसारख्या दूषित घटकांना कार्यक्षमतेने काढून टाकण्यासाठी अत्याधुनिक उपचार पद्धती वापरण्याची आवश्यकता आहे. शाश्वत शेती. कमीत कमी कीटकनाशके, खते आणि तणनाशके वापरणाऱ्या सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करा. एकात्मिक कीड व्यवस्थापन, पीक रोटेशन आणि अचूक शेतीचा सराव करून रासायनिक प्रवाह आणि मातीची धूप कमी करा. जलचरांच्या शरीरापर्यंत पोहोचण्यापूर्वी कृषी प्रवाह पकडण्यासाठी पाणथळ जागा आणि बफर झोन तयार करा. रिपेरियन झोनचे जतन आणि पुनर्संचयित करा. रेपेरियन झोन किंवा नद्या, नालेत आणि तलावांच्या आसपासच्या वनस्पतींचे क्षेत्र संरक्षित आणि पुनर्संचयित केले जावे. हे क्षेत्र सेंद्रिय अडथळे म्हणून काम करतात जे प्रदूषक फिल्टर करतात आणि मातीची धूप थांबवतात. विशेषतः भागात स्थानिक रोपे लावणे, बँक शेतीकरण, प्रवाह कमी करणे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषण म्हणजे मातीमध्ये नैसर्गिकरित्या नसलेले किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असलेले पदार्थांचे मिश्रण होय. हे प्रदूषण जमिनीच्या आरोग्याला हानी पोहोचवते आणि त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होते, पर्यावरण धोकादायक बनते आणि मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. मृदा प्रदूषणाची कारणे. रासायनिक खतांचा अतिवापर आणि कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र या खतांचा अतिवापर मातीमध्ये हानिकारक रसायनांचे थर जमा करतो. कीटकनाशके कीटक आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करतात, परंतु ते मातीतील सूक्ष्मजीव आणि इतर फायदेशीर जीव नष्ट करतात. या रसायनांचा अतिवापर मातीची सुपीकता कमी करतो आणि त्यांची उत्पादकता कमी करतो. औद्योगिक अपशिष्ट. कारखान्यांमधून येणारे रासायनिक आणि विषारी अपशिष्ट योग्यरित्या नष्ट न केल्यास ते जमिनीत मिसळून मृदा प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. हे अपशिष्ट माती आणि पाण्याला दूषित करू शकतात आणि त्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. मृदा प्रदूषणाचे परिणाम. पिकांचे उत्पादन कमी. प्रदूषित मातीमध्ये पिकांना आवश्यक असणारी पोषक तत्वे कमी प्रमाणात असतात. रासायनिके आणि विषारी पदार्थ पिकांच्या मुळामध्ये शोषले जातात आणि त्यांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करतात. प्रदूषित मातीतून उगवलेली पिके मानवी आणि प्राणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. पर्यावरणीय धोके. प्रदूषित मातीतील रसायने आणि विषारी पदार्थ जमिनीतून वाहून जाऊन जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात.
प्रदूषित मातीतील धूळ हवेमध्ये मिसळून वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरते. प्रदूषित माती जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम करते आणि सूक्ष्मजीव आणि इतर प्राण्यांच्या जीवनाला धोका निर्माण करते. मानवी आरोग्यावर परिणाम. प्रदूषित मातीतील रसायने आणि विषारी पदार्थ मानवी शरीरात प्रवेश करू शकतात आणि विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. प्रदूषित मातीमुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, कर्करोग आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. प्रदूषित मातीतील अन्न खाल्ल्यामुळे पोटाचे आजार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जमिनीची धूप आणि क्षारता. प्रदूषित मातीची धूप आणि क्षारता वाढते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि शेतीसाठी आरोग्य बनते. जमिनीची धूप आणि साक्षरता वाढल्याने पाणी धरण्याची क्षमता कमी होते आणि पूर आणि दुष्काळासारख्या समस्या निर्माण होतात. मृदा प्रदूषण टाळण्यासाठी उपाय. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करा. रासायनिक खते आणि कीटकनाशके माती प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करा, जसे की शेणखत, कंपोस्ट आणि हिरवळीची खते वापरणे. जैविक कीटक नियंत्रण पद्धतीचा वापर करा, जसे की नैसर्गिक शत्रू. औद्योगिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन. औद्योगिक कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट लावणे. कचऱ्याचे पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करण्यावर भर द्या. कचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. शहरी कचऱ्याचे व्यवस्थापन. शहरी कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट लावणे. प्लास्टिक आणि इतर नॉन बायोडिग्रेडेबल कचऱ्याचा वापर कमी करा. कचऱ्यापासून खत बनवणे आणि त्याचा शेतीमध्ये वापर करा. कचऱ्याचे पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करण्यावर भर द्या. जंगलतोड टाळा आणि वृक्ष लागवड करा. झाडे जमिनीची धूप रोखण्यास आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. जंगलतोड टाळा आणि वृक्ष लागवड मोहिमांमध्ये सहभागी व्हा. शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करा. जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन. जैविक कचऱ्याचे योग्यरित्या खत बनवून त्याचा शेतीमध्ये वापर करा. कचऱ्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती करण्यासाठी घरगुती आणि सामुदायिक बायोगॅस प्लांट स्थापित करा. जागरूकता निर्माण करा. मृदा प्रदूषण आणि त्यांच्या परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मृदा प्रदूषणावर कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करा. मृदा प्रदूषण टाळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा आणि त्यांना योग्य ती माहिती द्या. ध्वनी प्रदूषण. मनुष्य, प्राणी आणि यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्रोत. वाहनांचा हॉर्न, सायरन आणि इंजिनचा आवाज हे ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत. शहरांमध्ये वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी जास्त असते. मोठ्या शहरांमध्ये रेल्वे आणि विमानतळांचा आवाज ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात योगदान देतो. उद्योग. कारखान्यांमधून येणारा यंत्रसामग्रीचा आवाज ध्वनी प्रदूषणाला हातभार लावतो. काही उद्योगांमध्ये धातुकाम, लाकूडकाम आणि विणकाम यांसारख्या क्रियाकलापांमुळे मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो. उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे कामगारांवर आणि आसपासच्या रहिवाशांवर नकारात्मक परिणाम होतो. ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. कान आणि श्रवणशक्तीवर परिणाम. मोठ्या आवाजामुळे कानांना त्रास होऊ शकतो आणि श्रवणशक्ती कमी होऊ शकते. सतत मोठ्या आवाजात राहिल्याने कानामध्ये दुखणे, टिटनिनस आणि कानांमधून पाणी येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मानसिक आरोग्यावर परिणाम. ध्वनी प्रदूषणामुळे ताणतणाव, चिडचिड, रक्तदाब वाढणे, झोपेचे विकार आणि हृदयरोग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शारीरिक आरोग्यावर परिणाम. ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढणे, हृदयगती वाढणे आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे उपाय. वाहनांचा आवाज कमी करणे. वाहनांच्या हॉर्नचा वापर टाळणे. वाहनांची नियमित देखभाल करणे आणि सायलेन्सर योग्यरित्या बसवणे. उद्योगांमधून होणाऱ्या आवाजाचे प्रमाण कमी करणे. ध्वनिरोधक भिंती बांधणे. आधुनिक यंत्रसामग्री वापरणे आणि कामगारांना कानांचे संरक्षण करणारे साधन पुरवणे. सामाजिक कार्यक्रमांमधून होणाऱ्या आवाजांचे प्रमाण कमी करणे. लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवणे. रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात कार्यक्रम आयोजित न करणे आणि सामाजिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाबाबत आसपासच्या रहिवाशांना माहिती देणे. थँक यू.